वाह वाह! असा जोरदार पाऊस पडत असताना चहासोबत हा पदार्थ झाला नाही तर कसं बरं चालेल. चला बनवूया झटपट होणाऱ्या आणि क्रिस्पी कुरकुरीत होणाऱ्या अशा कांदा भजी. तर अशा जोरदार पावसात छानशा भज्या करण्यासाठी एकमेव महत्त्वाचा पदार्थ म्हणजे कांदा भरपूर घ्या, उभा आणि पातळ चिरून घ्या. त्यात चवीनुसार मिरची, कोथिंबीर ॲड करायची आहे. मीठ, हळद, थोडीशी धणेजिरा पावडर, थोडासा ओवा, तो व्यवस्थित असा हातावरती चुरून घ्यायचा आहे म्हणजे त्याचे सगळे फ्लेवर्स असे छान त्या भजीमध्ये उतरतील. आणि त्यानंतर थोडासा हिंग आणि अगदी चिमूटभर किंचित असा खायचा सोडा. हे आधी सगळं ह्या कांद्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं. असं मीठ व्यवस्थित लागलं कांद्याला की पाणी सुटतं आणि मग वरनं पाणी जराही कधीच घालायचं नाही कांदा भजीमध्ये. 3 ते 4 चमचे जितकं ते अब्झॉर्ब करू शकेल इतकं आपल्याला बेसन टाकायचं आहे. आणि क्रिस्पी कुरकुरीत होण्यासाठी 1 चमची यात तांदळाची पिठी आणि 1 चमची गरम तेल व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. तेल अगदी छान कडकडीत झाल्यानंतर गॅस बारीक करायचा आणि त्यात ह्या भज्या टाकायच्या. भज्या टाकताना एक काळजी घ्यायची की त्या चमचीने टाकायच्या नाही, त्याने त्या गठ्ठ्याने पडतात आणि त्यामुळे आतमध्ये कच्च्या राहू शकतात. तो कांदा असा मोकळा करत टाकत जायचा म्हणजे भजी छान पडते. आणि अगदी मीडियम फ्लेमवरती हा व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. पुन्हा एकदा बघा, भजी टाकण्यासाठी ना अशा पद्धतीत जर आपण मोकळ्या करून टाकल्या ना की त्या अगदी छान क्रिस्पी कुरकुरीत होतात. बघा काय मस्त रंग आला आहे ना. अशा पद्धतीत टाकायच्या आहेत आणि मग ह्या भज्या व्यवस्थित तळून झाल्या की मग काय पट्टीशी खाऊन घ्यायच्या गरमागरम असताना. तुम्ही टिफिनसाठी म्हणा, चहाबरोबर म्हणा, नुसत्याच खाण्यासाठी म्हणा, गप्पांची मैफिल रंगवण्यासाठी म्हणा, कांदा भजीसारखा ऑप्शनच नाही. पण ह्या झटपट होण्यासाठी आणि इतक्या क्रिस्पी कुरकुरीत होण्यासाठीचा सोपा मार्ग म्हणजे हा शक्य तितक्या पातळ कांदा कापायला हवा. त्यानंतर त्या टाकताना मोकळ्या करून टाकायला हव्या तेलामध्ये आणि बेसन पिठासोबत थोडंसं तांदळाचं पीठ आणि कडकडीत गरम तेल, बस. आणि मग ह्या भज्या बघा काय मस्त झाल्या आहेत त्या. कसल्या कुरकुरीत झाल्यात ना. ह्या अशा खमंग कुरकुरीत क्रिस्पी झटपट होणाऱ्या कांदा भज्या आपण घरी नेहमीच करतो, पण ह्या पद्धतीत करून बघा आणि मला नक्की कळवा की तुमच्या कांदा भजी कशा झाल्या आहेत त्या. पाऊस पार्टी असो किंवा कुठलीही पार्टी, घरामध्ये जेवण असो, फंक्शन असो, कुठलाही सण असो, जेवणामध्ये भजी म्हणजे कांदा भजी झालीच पाहिजे. तर नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या रेसिपीसहित. तोपर्यंत नमस्कार, बाय.